नमस्कार मंडळी. वजन कमी करत असताना जे आपण काही खातो ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आपण खाणारी गोष्ट जर व्यवस्थित खात नसू तर वजन कमी करण्याचा काही अर्थ नसतो. वजन कमी होतं पण आपल्याला थकवा येतो, आपली स्किन लूज पडायला लागते, आपले केस गळायला लागतात, चेहऱ्यावरचं तेज जातं. ह्या गोष्टी गेल्या नाहीत पाहिजेत. त्यामुळे मी तुम्हाला जसं मी रोजच हेल्दी खाते असं नाही, पण एक वीक जरी रोज हेल्दी खाणं प्रत्येकाला होत नाही, पण घरातलं अन्न हेच हेल्दी अन्न असतं. तर 7 दिवस, आज मी तुम्हाला 7 दिवस 7 दिवसांच्या गोष्टी सांगणार आहे, ज्या की बनवायला पण सोप्या आहेत आणि हेल्दी आहेत. तर 7 डे हेल्दी ब्रेकफास्ट चॅलेंज यासाठी जे कोणी तयार आहे त्यांनी कमेंट करा की हो मी तयार आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुमच्या कमेंट येत होत्या की हेअर केअर आणि स्किन केअरसाठी तू काय करते यासाठी व्हिडिओज काढ. तर मला तुमच्याकडून सजेशन हवंय की या रिलेटेड पण आपण व्हिडिओ काढायचे का, कारण वेट लॉसचे पण व्हिडिओज मी जे काय आहे ते शेअर करत असते. माझं स्किन केअर रुटीन किंवा मी हेअरसाठी काय करते किंवा मी जास्त करून नॅचरल रेमेडी सोडून दुसरं काही करत नाही. तर तसं करायचं असेल तर तुम्ही कमेंट करा की अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला हवेत माझ्याकडून. तर नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय. तर जे नवीन आहेत आपल्या चॅनलवर त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर सबस्क्राईब करा, एक लाईक आणि छानशी कमेंट करा. ज्यांचं ज्यांचं वजन कमी झालेलं आहे, ज्यांना हलकं वाटतंय त्यांनी नक्की कमेंट करा, कारण बाकीच्यांना तुमच्या कमेंट वाचून इन्स्पिरेशन मिळतं. ज्यांनी ऑलरेडी कमेंट केलं त्यांनी सुद्धा कमेंट करा, तुमच्या कमेंटमुळे दुसऱ्यांना फायदा होईल. तर मी तुम्हाला सांगते 7 डे ब्रेकफास्टमध्ये. आता नॉर्मली कसं होतं, काही लोकांना ब्रेकफास्ट बनवायला वेळ नसतो, काही लोकांना फळं आवडत नाही, काही लोकांना दूध आवडत नाही, काही लोकांना कडधान्य आवडत नाही, काही लोकांना पोहे उपमा असे साधे नॉर्मल ब्रेकफास्ट जे आपण आपल्या कल्चरमध्ये आहेत, इंडियन कल्चरमध्ये, ते आवडत नाही. असे प्रत्येकाचे वेगवेगळे नखरे असतात, नखरे केलेच पाहिजेत. तर आता अशा वेळेला 7 डे हेल्दी ब्रेकफास्टमध्ये काय खायचं, आता मी तुम्हाला सांगते. बनवायला अगदी सोपे आहेत, बनवायला काही अवघड नाही. तुम्हाला रेसिपीज बघायची असेल तर तुम्ही आपले शॉर्ट व्हिडिओजमध्ये जाऊन बघू शकता. भरपूर वेट लॉसच्या मी रेसिपीज केलेल्या आहेत, बनवलेल्या आहेत. आता पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे जेवणापेक्षा, जेवण तर आपण करतो, जेवण प्रत्येकजण 2 टाइम जेवण करत असतो, पण नाश्ता तेवढाच इम्पॉर्टंट रोल आहे नाश्त्याचा. नाश्ता स्किप कधीच करायचा नाही. भले तुम्ही काही खा पण पोट भरा, तुम्हाला एक एनर्जी, आपण जे म्हणतो ना एनर्जी आली पाहिजे, ती नाश्त्याने येते. पण तुम्ही उठायला उशीर लावला किंवा नाश्त्याचा टायमिंग स्किप केला का, तर जेवण आता माझं करायचंच आहे, 12चा टायमिंग आहे, जेवायचं आहे म्हणून नाश्ता केला नाही तर त्याचा काही उपयोग होत नाही. प्रॉपर सगळं अन्न खाऊनच मी वेट लॉस केलेला आहे. आता मी नाश्त्यामध्ये तुम्हाला 7 दिवसांसाठी 7 प्रकार सांगते. हे 7ही प्रकार मी बनवलेले आहेत, आपल्या चॅनलवर आहेत, मी खाल्लेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, आता पहिला दिवस घेतला तर कोणत्याही कडधान्याचं धिरडं खायचंय. आता सगळ्यात बेस्ट जर म्हणलं तर आपले हिरवे जे मूग असतात ना त्याचं, किंवा जी हिरवी मूग डाळ असते, पिवळी मूग डाळ असते. पिवळे मूग आणि हिरवे मूग तुम्हाला माहिती आहे. हिरवे मूग किंवा पिवळे मूग, दोन्ही कोणतेही मूग असो, आपल्याला माहिती आहे, आपण लहान मुलाला जन्मलेलं जे 6 महिन्यानंतर त्याला खायला घालायला लागतो त्याच्यात सुद्धा आपण पिवळे मूग वापरतो किंवा मूग वापरतो. तर त्या हिरव्या मुगाचे दिरडे बनवायचे. रात्री मूग भिजत ठेवायचे, सकाळी फुलतात मूग, म्हणजे भिजलेले मूग घ्यायचे. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण, तिखट, मीठ टाकायचं, छान मिक्सरला बारीक करायचे. त्याच्यात कांदा, टोमॅटो, गाजर, शिमला मिरची, तुमच्याकडे काय भाजीपाले असतील, भाजी एखादी चिरून टाकली तरी चालते. त्याचे मस्तपैकी कमी तेलामध्ये 2 दिरडे बनवायचे. दह्याबरोबर खा, एखाद्या चटणीबरोबर खा, बेस्ट. आता दुसरा दिवस आहे दुधाचा. कॅल्शियम पण शरीराला मिळालं पाहिजे. दुसऱ्या दिवशी दूध आणि फळ, एखादं फळ आणि दूध, हे म्हणजे एखादं फळ खा तुम्ही, वरून दूध प्या, नाहीतर दूध आणि फळ याचा ज्यूस बनवून प्या. हा ब्रेकफास्ट घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये नट्स टाका, काजू टाका, बदाम टाका, आपल्या बिया टाका. तुम्हाला माहीत आहेत वेट लॉससाठी किंवा हेल्दी आपण म्हणतो ना न्यूट्रियंट्स, वेट लॉस सारखं म्हणण्यापेक्षा आपल्याला शरीराला हेल्दी बनवायचं, आपल्याला फिट बनवायचं. तर वेट लॉससाठी जे हेल्दी जे नट्स असतात किंवा आपण त्या बिया खातो, सनफ्लॉवर सीड्स वगैरे, त्या बिया खाल्ल्या, त्याच्याबरोबर मिक्सरला बारीक करून वरून मस्त चिया सीड्स भिजवून टाकले की मस्त ज्यूस तयार होतो. हा दुसरा दिवस झाला. आता तिसरा दिवस ब्रेकफास्टचा जो आहे त्याच्यामध्ये बनवायला सोपा सँडविच. कोणतंही सँडविच खा, पनीरचं सँडविच खा,
किंवा आपलं जे सोयाबीन असतं त्याचं सँडविच खायचं, किंवा बेसन पिठाचं सँडविच खायचं. बनवायला सोपं, काय अवघड नाही. पनीर मस्त कमी तेलामध्ये फ्राय करायचं, चिली फ्लेक्स वगैरे तिखट मीठ टाकून कट करून तुकडे करायचे, मस्त पुदिन्याची चटणी लावायची, थोडंसं चव येण्यासाठी सॉस लावला तरी चालतं. एवढं काय स्ट्रिक्टली फॉलो करायची गरज नाही की सॉस अजिबातच खायचा नाही, चव येण्यासाठी सॉस वगैरे लावायचा, मस्त पनीरचे तुकडे टाकायचे, कांद्याचे काप ठेवायचे, मस्त प्रोटीन शरीराला मिळतं. किंवा आपली सोयाबीन गरम पाण्यामध्ये भिजवायचे, पिळून घ्यायचं, मीठ टाकून छान बारीक करून घ्यायचं, त्याचं आपण भुर्जी जसं करतो तशी भुर्जी करायची, ब्रेडमध्ये ठेवायची, ब्रेड दोन्ही साईडनं भाजायचे, मस्त खायचे. किंवा बेसन पीठ घ्यायचं, नॉर्मल बेसनची पोळी करायची, ब्रेडमध्ये टाकायची, किंवा नुसत्या बेसनची पोळी खाल्ली तरी चालते. हा तिसरा दिवस. आता जो चौथा दिवस आहे, तो पोहे खा, उपमा खा, शिरा नाही, गोड असतो, गोड खायचं नाही पोहे खा, उपमा खा, किंवा अजून दुसरं काय म्हणजे उपमा उपीट खा, किंवा अजून दुसरं पोह्याचा एखादा वडा बनवून खा. तुम्ही काही बनवता येतं, अगदी साधं सोपं. किंवा मक्याच्या दाणे सुद्धा, जरी त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असला किंवा काही असू दे, आपल्याला काही सोडायचं नाही, आपल्याला सगळं खायचं, ते सुद्धा चांगला हेल्दी ब्रेकफास्ट आहे, ते खा. आता चौथ्या दिवशी जर आपल्याला म्हटलं तर ओट्स नॉर्मल म्हणजे प्लेन ओट्स आणायचे मार्केटमधून. नॉर्मली प्लेन ओट्सच आणून ठेवायचे, मसाला ओट्स नाही आणायचे कधी, प्लेन ओट्स आणायचे. त्याचं तुम्ही ओट्स बनवा, भाज्या टाकून वगैरे, मस्त मॅगी मसाला टाकून. किंवा ओट्सचे दिरडे सुद्धा छान लागते, दिरडे. आता किती दिवस झाले, 6 झाले ना का 5 झाले, मीच विसरले. असो, त्याच्यानंतरचे मी तुम्हाला ऑप्शन सांगते. ह्याच्यानंतरचे साधे सोपे ऑप्शन जर म्हटलं तर सॅलडच्या भरपूर प्रकारच्या रेसिपीज. तुम्हाला असं सॅलड नाही ना खायला आवडत, तर तुम्ही नाश्त्यामध्ये पण सॅलड खाऊ शकता, पण त्याच्यामध्ये थोडंसं पनीर ॲड केलं पाहिजे. 50 ग्रॅम 60 ग्रॅम पनीर. आता एवढं खाणं होतं नाही होतं मोजून मापून मी तुम्हाला सांगते. मोजून मापून सांगताना प्रत्येकाच्या शरीराची गरज तुम्ही सर्च करून तुम्हाला प्रत्येक गोष्टी कळत असतात, पण मी मोजून मापून खाण्याचं कधीही बोलत नाही, कारण मी कधी मोजून मापून खाल्लेलं नाही. जिथपर्यंत आपलं पोट भरते तिथपर्यंत आपण चावून खाल्लं पाहिजे. पोट मारा नाही करायचा, अगदी इथपर्यंत गच्च होईल एवढं नाही खायचं, पण पोट तरी आपल्याला फिलिंग आलं पाहिजे की बाबा माझं भरलंय पोट. आणि हे पोट भरल्यानंतर 15 मिनिटांनी मी पाणी पिल्यानंतर मी फुल होणार आहे, इथपर्यंत तरी आपण जेवतो बरोबर. अगदी गळ्याशी येईपर्यंत लहान मुलांसारखं तर आपण काय जेवत नाही की आपल्याला कळत नाही, खाण्याचा अंदाज येत नाही, आपल्याला पोटाचा अंदाज येतो. तर हे ब्रेकफास्ट जे आहेत ना, ह्याच्यातून सगळं मिळतं आपल्याला. म्हणजे हेच तुम्ही रिपीट पुढं करू शकता. आता पहिल्या दिवशी मुगाचं दिरडं केलं, तुम्ही मसुरीचा डोसा करू शकता. हे सँडविच खाल्लं, दुसरं सँडविच खाऊ शकता. सॅलडचं काय केलं, त्याच्यामध्ये तुम्ही दुसरं आपले सोयाबीन मिक्स करू शकता. असं आलटून पलटून तुम्ही पर्याय निवडू शकता. पण 7 दिवसाचा एक रुटीन 7 दिवसाचं बसवलं ना, नाश्त्याचं सवय लावली ना, ॲटोमॅटिक 8व्या दिवशी तुम्ही नाश्ता नाही करायला गेला तर तुम्हाला ॲटोमॅटिक त्या टायमिंगला भूक लागणार आणि काहीतरी पोटभर असं खावं लागणार. तुम्हाला चालायचं जर असेल ना, तुम्हाला बाहेर जाऊन चालायचं, नाश्ता केल्यानंतर अर्ध्या तासानं चालायला गेलं तरी चालतं. मी कधी सकाळी उठून पहाटे उठून थंडीत कुडकुडत पहाटेची उठून चालायला गेलेली नाही, जे की नॉर्मली केलं जातं. तर माझा ऑफिसचा टायमिंग पण तसा नाही आहे की मी जाऊ शकेल, पण मस्तपैकी नाश्ता झाल्यानंतर आपल्याला जेवणापर्यंत वेळ असतो. जेवणापर्यंत 2 तास 3 तासाचा गॅप असतो. नॉर्मली नाश्ता 10च्या आतच करावा, पण तुमचं असेल तसं. पण 2 ते 3 तासाचा गॅप असतो. त्या गॅपमध्ये आपल्याला ॲटलिस्ट 1.5 ते 2 तास चालायला भेटलं पाहिजे. पण नाश्ता नाही केला तर एनर्जी कुठून येणार? त्यामुळे नाश्ता करायचा आहे. मी आत्तापर्यंत कधीच नाश्ता स्किप केलेला नाही आहे, तरी मी माझा वेट लॉस केलेला आहे. ना नाश्ता स्किप करायचा, ना संध्याकाळचं जेवण कधी स्किप केलेलं आहे, ना दुपारचं जेवण कधी स्किप केलेलं आहे, ना स्नॅक टाईम. सगळं खाऊन पिऊन मी माझं वजन कमी केलेलं आहे. तर तुम्ही पण, जर तुम्हाला वेट लॉस करायचा असेल तर मी जसं सांगितले ते तुम्हाला फॉलो करायचं असेल तर तुम्ही फॉलो करू शकता. आणि जे कोणी फॉलो करणार आहे त्यांनी 7 दिवस कोणते आयटम बनवून खाणार आहे. आणि हो, प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग करावं. तुम्ही फॅमिलीमध्ये जरी राहत असला, जरी आता मी पण फॅमिलीमध्ये राहते, तरी काय बनवायचं ह्याचं प्लॅनिंग बनवू शकतो. 7 दिवसाचा ट्रॅकर बनवून ठेवा, ट्रॅकर बनवा, तुमचा अंदाज घ्या, तुम्हाला काय आवडतंय काय नाही. आवडत असेल मुगाचा धिरडं तर तुम्ही रोज जरी खाल्लं ना तरी खूप म्हणजे हेल्दी आहे. मुगाचं धिरडं जे आहे, मूग डाळीचं म्हणा, मुगाच्या कडधान्यांचे धिरडे
खूप हेल्दी असतात. सॉरी. मला याचा फार फायदा झालेला आहे. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जवळजवळ 12,000 सबस्क्रायबर आपले पूर्ण होत आलेले आहेत, पूर्ण होतील अशी अपेक्षा करते. आणि तुम्ही खूप छान रिस्पॉन्स देत आहात. खूप जणांच्या मोस्टली 90% ताईच आहेत रिस्पॉन्स करणाऱ्या, जेंट्स नाही येतच वाटतं, ताईच आहेत. आणि आपल्या चॅनलचं नाव यासाठीच आहे, मॉम्स किचन जॉय. कशासाठी आहे? मस्तपैकी आनंद घेत जीवन जगायचं आहे, फॅमिलीसाठी वेट लॉस फॅट लॉस करायचा आहे, आपल्या पुढच्या फ्युचरच्या आपल्या मुलांसाठी करायचं आहे, जगासाठी नाही करायचा. आपल्याला चांगलं भरपूर जगायचं आहे, हेल्दी जीवन, मनासारखे कपडे, मनासारखं वावरायचं आहे. त्यामुळे वजन कमी झालं ना की सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात. त्यामुळे झालं एवढंच होतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू. बाय बाय.